हे पॉवरफुल विचार ऐका, नक्कीच आनंदी व्हाल. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायची हे संस्कारावर अवलंबून असते. कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दामून त्रास देणे सगळ्यात मोठे पाप आहे. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगले कोणीही नाही, आणि थोडे बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात. या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही, आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरी त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही. माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे. जे व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही. मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारे कोणीच नसते. तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसे की भरोसा, मन, झोप आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा. चांगले कर्म करा आणि विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचे फळ नक्की मिळते. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोक सुद्धा करतात. कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच निसर्गाचा नियम आहे. अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही, ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नसते. हृदयापासून जे दिले जाते ते हाताने देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दांनी बोलता येत नाही. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणे चांगले. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळे वाईट आणि चुकीचे दिसते तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो. प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो. जीवनात पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.